Dear students, welcome back. Today we are going to discuss icebreakers, explanation and summary of the poem Father Returning Home by Dilip Chitre. So let's begin our lecture with icebreakers activities of Father Returning Home. The first icebreaker: discuss with your partner the difficulties that you face while commuting to and from the college by public transport. इथे ॲक्टिव्हिटीमध्ये विचारलेलं आहे, सार्वजनिक वाहतुकीद्वारे महाविद्यालयामध्ये येताना आणि जाताना आपणास येणाऱ्या अडचणी लिहा, अशी ॲक्टिव्हिटी विचारलेली आहे. द ॲन्सर शुड बी लाईक धिस. टाईम, फर्स्ट वेळ. टाईम अँड टाईम टेबल ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट इज नॉट फिक्स्ड ड्यू टू व्हॅरियस रिझन्स. बी, ओव्हरक्राऊडेड, गर्दी. पब्लिक ट्रान्सपोर्ट इज ऑलवेज ओव्हरक्राऊडेड. सी, डिले, वेळ होऊ शकतो. ट्रॅफिक, रेन, मेकॅनिकल डिफेक्ट्स, रोड प्रॉब्लेम्स एक्सेट्रा पेव्ड वे टू डिले इन रनिंग. समस्या भरपूर आहेत, त्याच्यामध्ये ट्रॅफिक असेल, पाऊस असेल, यांत्रिक बिघाड असेल किंवा रस्त्याच्या समस्या या कारणामुळे वेळ होऊ शकतो. रिस्क ऑफ थेफ्ट, चोरी. देर इज अ लॉट ऑफ रिस्क ऑफ पिक पॉकेटिंग अँड चेन स्नॅचिंग इन पब्लिक ट्रॅव्हल्स. की पब्लिक ट्रॅव्हलमध्ये प्रवास करत असताना शक्यता ही जास्त आहे की जोखीम आहे चोरी होण्याची. त्याच्यामध्ये पाकिट मारणे किंवा दागिने पळवून नेणे असे प्रकार होऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त आपण आणखी रिस्क त्याच्यामध्ये लिहू शकता. सेकंड आईसब्रेकर त्याच्यामध्ये आहे, द सिमिलर प्रॉब्लेम्स आर फेस बाय द अदर कम्युटर्स ऑन द वे टू देअर वर्क प्लेस. अशाच पद्धतीच्या समस्यासुद्धा या कामावरती जाणारे जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना होतात. इमॅजिन देअर प्लाइट अँड सजेस्ट 3 सोल्युशन्स. त्यांच्या अडचणींचा विचार करा आणि त्याच्यावरती 3 पर्याय सुचवा. आपल्याला सोल्युशन 1 दिलेलं आहे, गिव देम युअर प्लेस टू सीट. असे जे प्रवासी आहेत या प्रवाशांना आपण आपली जागा द्यायची आहे. लेंड हँड टू ओल्डर अँड लेडीज पॅसेंजर. वृद्ध आणि स्त्री प्रवाशांच्याकडे आपण मदतीचा हात करायचा आहे. ट्राय टू बुक तिकीट्स फ्रॉम ऑनलाईन फॅसिलिटी टू अवॉइड क्राऊड. आपण ऑनलाईन तिकीट बुक करायचं आहे जेणेकरून तेथील गर्दी कमी होईल. मेंटेन अँड फॉलो द पब्लिक रूल्स ऑफ ट्रान्सपोर्ट. पब्लिक रूल्स जे आहेत, सार्वजनिक जे नियम आहेत त्या नियमांचं पालन करायचं आहे जेणेकरून प्रवासामध्ये काही अशा पद्धतीनं एकाच वेळेला गर्दी होणार नाही. आणखी सोल्युशन आपण याच्यामध्ये ॲड करू शकता. नेक्स्ट आईस ब्रेकर आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. कॉलम ए आणि बी असे 2 टेबल दिलेले आहेत, तर आपल्याला पूर्ण करायचं आहे. द वे आवर एल्डर्स टेक केअर ऑफ अस. आणि बीमध्ये आहे, द वे यू कॅन टेक केअर ऑफ एल्डर्स इन युअर फॅमिली. मोठे किंवा वृद्ध लोक आपली कशी काळजी घेतात. फर्स्ट सांगितलेलं आहे, लव अँड प्रोटेक्ट अस. ते आपल्यावरती प्रेम करतात, आपलं संरक्षण करतात. सेकंड आपल्याला लिहिता येईल, टीच अस अवर कल्चर अँड ट्रॅडिशन. आपल्याला आपली संस्कृती आणि परंपरा ते शिकवतात. थर्ड असं लिहिता येईल, टेलिंग द फेरी टेल्स. कथा किंवा पऱ्यांच्या कथा आपल्याला ते सांगतात. बी आहे, द वे यू टेक केअर ऑफ एल्डर्स इन युअर फॅमिली. आपल्यापेक्षा जे मोठे आहेत, वृद्ध आहेत, आजोबा लोक आहेत, त्यांची तुम्ही कशी काळजी घ्याल. एक आपल्याला सॉल्व करून दिलेलं आहे, हेल्प देम इन डेली चॉर्स. त्यांची जी दैनंदिन छोटी मोठी कामं आहेत त्याच्यामध्ये आपण मदत करू शकतो. 2 सेकंड आपण लिहिलेलं आहे, गिव देम मेडिसिन अँड फूड ऑन टाईम. आपण त्यांना वेळेवरती औषध आणि अन्न देऊ शकतो. सपोर्ट देम अँड स्पेंड टाईम विथ देम. एक, त्यांना या वयामध्ये सपोर्टची गरज आहे. फॉर सपोर्ट देम अँड स्पेंड टाईम विथ देम. त्यांच्यावर वेळ घालवणं हे अत्यंत गरजेचं आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे, राईट युअर ड्युटीज टुवर्ड्स द फॉलोइंग. खालील गोष्टींसाठी तुमची कर्तव्य सांगा. एक दिलेलं आहे फॅमिली आणि सेकंड आहे स्कूल कॉलेज. फॅमिलीमध्ये आहे पॅरेंट्स, आईवडील, सिबलिंग्स, भावंडे, ग्रँडपॅरेंट्स, आजोबा आजी. पॅरेंट्सची कर्तव्य आपण काय बघूया, गिव रिस्पेक्ट, लिसन टू देम, हेल्प इन वर्क. त्यांना मान सन्मान दिला पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे आणि त्यांना कामामध्ये मदत केली पाहिजे. सिबलिंग्स, भाऊ असेल किंवा बहीण,
बी लवली अँड फ्रेंडली, त्यांच्याबरोबर प्रेमळ आणि मैत्रीपूर्ण आपले व्यवहार असले पाहिजेत. शेअरिंग अँड केअरिंग, आपण त्यांच्यावर बऱ्याचशा गोष्टी शेअर केल्या पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. प्रोटेक्ट दॅम, टीच अँड लर्न विथ दॅम, वेळ प्रसंगी त्यांचं संरक्षण केलं पाहिजे, त्यांच्याबरोबर शिकलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. ग्रँडपॅरेंट्स, टेक केअर ऑफ देअर हेल्थ, त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं. डू रेग्युलर मेडिकल चेकअप, वरचेवर त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेणं. रिस्पेक्ट देअर थॉट्स अँड व्ह्यूज, त्यांची मत आहेत आणि विचार आहेत याचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. टीचर्स, रिस्पेक्ट देम, आदर राखला पाहिजे. ओबे देअर ऑर्डर्स, त्यांच्या सूचनांचं पालन केलं पाहिजे. लर्न एव्हरीथिंग विथ मॉडेस्टी, अत्यंत नम्रपणानं त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत. क्लासमेटबद्दल आपल्या काही ड्युटीज आहेत, कर्तव्य आहेत. बी सपोर्टिव्ह, नेहमी मदत केली पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. बी फ्रेंडली, मैत्रीपूर्ण असायला पाहिजे. बी प्लेफुल मीन्स या ठिकाणी तुमचं हेल्दी रिलेशन पाहिजे, आनंदी जीवन पाहिजे. बिफोर वी स्टार्ट ऑर प्रोसीड टू आवर पोयम, लेट अस डिस्कस द टायटल फादर रिटर्निंग होम. The title of the poem is looking simple, but it has very significant meaning. शीर्षक जरी वाचायला सोपं वाटत असेल तर त्याच्यामागे एक अर्थ लपलेला आहे. प्लीज सी, फादर रिटर्निंग होम इज अ बायोग्राफिकल स्केच ऑफ द दिलीप चित्रेज फादर नोन ॲज पुरुषोत्तम चित्रे. प्रस्तुत कविता फादर रिटर्निंग होम ही पुरुषोत्तम चित्रे यांचं एक चरित्रात्मक रेखाटन आहे. The poem is a true account of the poet's father पुरुषोत्तम चित्रे's life in 1957. ही कविता पुरुषोत्तम चित्रे यांच्या जीवनातील सन 1957 दरम्यानच्या सत्यकथेवरती आधारित आहे. When they moved from बरोडा टू मुंबई, ज्यावेळेला त्यांची बदली बरोडाहून मुंबईला झाली. The poem is expressive of the poet's feeling. ही कविता म्हणजे दिलीप चित्रे यांनी आपल्या मनातील भावना एक्सप्रेस व्यक्त केलेल्या आहेत. फॉर हिज फादर ॲट लॅटर स्टेज, वडिलांच्याबद्दलची भावना त्यांनी ही नंतरच्या काळामध्ये स्वतः कवितेच्या माध्यमातून लिहिलेली आहे. ही रिअलाइज्ड हाऊ नेग्लेक्टेड अँड अनकेअर्ड फॉर हिज फादर वॉज इवन आफ्टर बीइंग द लोन ब्रेड अर्नर फॉर द फॅमिली. दिलीप चित्रे यांना वडिलांच्याबद्दल नंतरच्या काळामध्ये बरीचशी जाणीव झाली. आपल्या कुटुंबाचे एकमेव पालनपोषण करणारे ते होते, ब्रेड अर्नर, चरित्रार्थ चालवणारे होते. तरीसुद्धा त्यांच्याकडे नोईंगली ऑर अननोईंगली दुर्लक्ष झालेलं होतं, त्यांची हेळसांड झालेली होती, काळजी केलेली नव्हती, हे या कवितेच्या माध्यमातून व्यक्त होतं. प्लीज सी, ही कविता फादर रिटर्निंग होम जरी आपल्याला टायटल याचं सिम्पल दिसत असलं तरी याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा अर्थ लपलेला आहे, जो कवीनं आपल्या भावना याच्यातून व्यक्त केलेल्या आहेत. लेट अस नो अबाउट द पोएट दिलीप चित्रे. अबाउट द पोएट, दिलीप चित्रे वॉज अ सेलिब्रेटेड बायलिंग्वल पोएट अँड ट्रान्सलेटर विथ ए रिमार्केबल वर्क इन मराठी अँड इंग्लिश. दिलीप चित्रे हे एक द्विभाषिक कवी आहेत. मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये अनुवादक म्हणून त्यांचं काम अत्यंत उल्लेखनीय आहे. ही इज अ क्रिएटिव्ह पेंटर, फिल्म मेकर अँड अ फेमस मॅगझिन कॉलमनिस्ट. ते एक सर्जनशील म्हणजे निर्मितीशील चित्रकार, चित्रपट निर्माते, प्रसिद्ध मासिकाचे स्तंभलेखक आहेत. लेट अस डिस्कस अबाउट हिज वर्क अँड अवॉर्ड्स. ही रिसिव्ड so many prestigious awards including Sahitya Academy Award both for poetry as well as for his well-known translation work Sez Tuka, popular abhangas or spiritual poems by Sant Tukaram. त्यांना साहित्य क्षेत्रातील बरेचसे पुरस्कार मिळालेले आहेत. यामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार हा त्यांच्या दोन्ही गोष्टीसाठी म्हणजे त्यांची कविता आणि सुप्रसिद्ध अनुवाद संत तुकारामांचे लोकप्रिय अभंग ज्याला सेज तुका या एंटायटलखाली लिहिलेले आहे. ही स्टार्टेड ट्रान्सलेशन ऑफ लिटररी वर्क ऑफ सेंट्स इन मराठी ॲट द एज ऑफ 16. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी संत साहित्य याचा मराठीमध्ये अनुवाद सुरू केलेला होता.
असे वर्सटाईल अष्टपैलू किंवा विविध पैलू असणारे व्यक्तिमत्व, त्यांचं दोन्ही भाषेमध्ये चांगलंच प्रभुत्व आहे. त्यांच्या मेजर थीम्स कोणत्या आहेत पहा. एक्झाईल, एलिनेशन, सेल्फ डिसइंट्रिगेशन अँड डेथ आर ऑब्झर्व टू बी द मेजर थीम्स ऑफ हिज वर्क. त्यांचं जे कार्य आहे, लिखाण आहे, या लिखाणाची मध्यवर्ती कल्पनामध्ये एक्झाईल, एलिनेशन, सेल्फ डिसइंटिग्रेशन अँड डेथ आर ऑब्झर्व टू बी द मेजर थीम्स ऑफ हिज वर्क. त्यांच्या कवितेमध्ये परकेपणा, हद्दपारिता, स्वतःचे विभाजन करून घेणे किंवा बाजूला करून घेणे, मृत्यू अशा अत्यंत ग्लूमी किंवा गंभीर थीम असलेल्या कविता दिसतात. त्यांच्या कविता किंवा लेखन याच्यामध्ये दिसणारा परकेपणा, एकाकीपणा किंवा गंभीरता ही कशावरनं दिसून येते, तर पुरुषोत्तम चित्रे हे सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेले आणि त्यांची दरवेळेला होणारी ट्रान्सफर या माध्यमातून बऱ्याच वेळेला दिलीप चित्रे यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा एक्झाईलनेस, अलायनेस आणि डिसइंटिग्रेशन आलेलं दिसतं. त्यांचे बरेचसे लिखाण आणि कविता ह्या त्यांच्या पूर्व अनुभवावरती आधारित आहेत. जुन्या सिलॅबसमध्ये इयत्ता 12वीच्या द फेलिंग ऑफ बनियन ट्री या नावाची कविता होती आणि या कवितेमध्ये दिलीप चित्रे लहान असताना बरोद्याला ते आपल्या कुटुंबासह राहायचे आणि बरोद्याहून त्यांच्या वडिलांची ट्रान्सफर ही मुंबईमध्ये झालेली होती. त्याचं ते वर्णन त्यांनी द फेलिंग ऑफ बनियन ट्री यामध्ये केलेलं आहे. आणि आताची जी पोएम आहे द फादर रिटर्निंग होम, हा कदाचित त्याच्यानंतरचाच लिहिलेला, नंतरच्या काळात लिहिलेला भाग आहे, फादर रिटर्निंग होम. नाव वी आर गोइंग टू सी अबाउट द पोएम. द पोएम इज टेकन फ्रॉम ट्रॅव्हलिंग इन अ केज. ही कविता ट्रॅव्हलिंग इन अ केज यामधून घेतलेली आहे. इट ड्रॉज अ पोर्ट्रेट ऑफ सबार्बन कम्युटर. उपनगरामध्ये राहणाऱ्या एका नियमित प्रवाशाची हे एक रेखाटन आहे. इट डिपिक्स हिज डल, मोनोटोनस, एक्झॉस्टिंग अँड इक्वली पिटिएबल डेली रुटीन. या कवितेमध्ये त्या नियमित प्रवास करणाऱ्या प्रवासाचे कंटाळवाणे, नीरस, थकवणारे आणि तितकेच दयनीय असणारे त्याचे काम याच्याबद्दल वर्णन केलेलं आहे. It describes a forced alienation at home which is reflected through the stale food and lack of sharing. या कवितेच्या माध्यमातून जबरदस्तीने का असना किंवा लादलेला आलिप्तपणा याचं वर्णन केलं जातं. हे कशावरून कळतं, तर त्यांना घरामध्ये मिळणारं शिळं अन्न आणि एकात्मता याचा अभाव या कवितेमध्ये प्रतिबिंबित होतो. His children refuse to share their joy, sorrow with the hard-working father who has resulted in forced to retire in solitude. कवी सांगतात की आमच्या वडिलांच्याबरोबर कोणताही संवाद नव्हता आणि आमचे वडील एवढे कष्ट करूनसुद्धा, आपल्या कुटुंबासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करूनसुद्धा विनाकारण त्यांना एकांतात जाण्यासाठी आम्ही स्वतः भाग पाडलं. This very painful loneliness is a symbol of man's isolation from the materialistic man-made world. आणि हे अत्यंत वेदनादायक होतं की भरलेल्या कुटुंबामध्ये एकटेपणा भोगणं हे एका मानवनिर्मित जगामध्ये म्हणजेच कुटुंबामध्ये माणसाला आलिप्तपणा भोगावा लागतो हे त्याचं प्रतीक होतं. यावरून आपल्याला लक्षात येतं की या कवितेची जी थीम आहे ते थीम आहे एस्ट्रेंजमेंट, म्हणजे माणसाला या मानवनिर्मित जगामध्ये आलेला एकाकीपणा याबद्दल या कवितेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. नाव वी आर गोइंग टू रीड धिस पोयम लाईन बाय लाईन अँड देन आय एम गोइंग टू एक्सप्लेन धिस पोयम. युनिट नंबर 2.5 फादर रिटर्निंग होम by Dilip Chitre. My father travels on the late evening train, standing among the silent commuters in the yellow light. Suburbs slide past his unseeing eyes. His shirt and pants are soggy, and his black raincoat stained with mud. And his bag, stuffed with books, is falling apart. His eyes, dimmed by age, fade homeward through the humid monsoon night. Now I can see him getting off the train,
like a word dropped from a long sentence. He hurries across the length of the grey platform, crosses the railway line, enters the lane. His chappals are sticky with mud, but he hurries onward. Home again. I see him drinking a weak tea, eating a stale chapati, reading a book. He goes into the toilet to contemplate man's estrangement from man-made world. Coming out, he trembles at a sink, the cold water running over his brown hands. A few droplets cling to the graying hair on his wrists. His Sulain children have often refused to share jokes and secrets with him. He will now go to sleep. Listen to the static on the radio, dreaming of his ancestors and grandchildren, thinking of nomads entering the subcontinent through a narrow pass. Now, student, we are going to learn this poem line by line and what Dilip Chitre wants to convey about his father and their routine about returning home. Please see, student, the very first scene of the poem. My father travels on the late evening train, standing among silent commuters in the yellow lights. दिलीप चित्रे सांगतात की माझे वडील अंतिम रेल्वेने घरी परततात. आता या ठिकाणी लेट इव्हिनिंग हे काय दर्शवतं? इट इंडिकेट्स हाऊ लॉंग द फादर वर्क्स. दिलीप चित्रे यांचे वडील हे किती काम करायचे, कारण की त्यांच्या कामाची सुरुवात ही दिवसा व्हायची आणि घरी परतूपर्यंत त्यांना रात्र होत होती. याच्यावरून आपल्याला कळतं की लेट इव्हिनिंग ट्रेन इंडिकेट्स हाऊ लॉंग पुरुषोत्तम चित्रे वर्क्स इन देअर कंपनी. आता या ठिकाणी सेकंड लाईनमध्ये म्हटलेलं आहे स्टँडिंग अमॉंग सायलेंट कम्युटर इन द येलो लाईट्स. ते रेल्वेमध्ये उभे असतात. त्यांचे दररोजचे जे सहप्रवासी आहेत ते कसे आहेत? सायलेंट आहेत. कोणीही एकमेकाशी बोलत नाही आहे. ह्या सायलेंटचा अर्थ या ठिकाणी देर इज नो कॉन्व्हर्सेशन मीन्स देर इज नो रिलेशन अमॉंग देम. त्यांच्यामध्ये कोणतंही संभाषण नाही आहे, कोणतंही नातं नाही आहे. इट मीन्स दे ऑल आर आयसोलेटेड फ्रॉम ईच अदर. जे रेल्वेमधले प्रवासी आहेत ते फक्त शांत नाही आहेत, तर त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नातं नाही आहे, कोणत्याही प्रकारचं संभाषण नाही आहे. म्हणजे प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये जसा एकाकी आहे तसे ते प्रवासीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आयसोलेटेड आहेत. इन द येलो लाईट्स. कुठे उभारलेले आहेत ते? इन द येलो लाईट्स म्हणजे त्या ट्रेनचं जे कंपार्टमेंट आहे ते कंपार्टमेंट येलो लाईट्स लागलेले आहेत. आता ह्या येलो लाईट्ससुद्धा सिम्बॉलिक आहेत. आता येलो लाईट काय इंडिकेट करतात? द डल ऑर ग्लूमी ॲटमॉस्फिअर ऑफ द कंपार्टमेंट. त्या रेल्वेच्या आतलं जे वातावरण आहे ते डल आहे, नीरस आहे, ग्लूमी आहे, फार आनंदी नाही आहे. अशा या थकलेल्या प्रवासामधनं ते घरी परत येतात. सबर्ब स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आईज. या लाईनमध्ये दिलीप चित्रे सांगतात की प्रवाशांची हालत कशी झालेली आहे. त्यांच्या बाजूला कोणत्याही एक्साइटमेंट गोष्टी घडत नाही आहेत. त्यांचं आयुष्य एवढं नीरस झालेलं आहे की आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे त्यांना डोळे उघडून बघण्याची सुद्धा इच्छा नाही आहे. की या प्रवासाच्या दरम्यान मागं उपनगर भरभर जात आहेत, पण ती कशी जात आहेत? अनसीइंग आईज. त्यांच्याकडं कोणत्याही प्रवासाचं लक्ष नाही आहे. आणि याच्यामध्ये पुरुषोत्तम चित्रे म्हणजे दिलीप चित्रेंचे वडीलसुद्धा हे सबर्ब उपनगराकडं बघतसुद्धा नाही आहेत. याचा दुसरा असा अर्थ आहे एखाद्या गोष्टीकडं न बघणे. काय होतं की हिज फादर वॉज इन डीप थॉट्स अँड अनेवर वॉट हॅपनिंग नियर. वडील अत्यंत खोल विचारामध्ये आहेत
स्वमग्न झालेले आहेत. आजूबाजूला काय घडतंय, कोणतं चित्र मागं सरकत आहे हे बघत नाही आहेत. बिकॉज ही फील्स लोनली, अलायनेटेड अँड डल. आणि ह्या गर्दीमध्ये ते स्वतःला एकटे, एकाकी आणि नीरस समजत आहेत. नीरस याचा अर्थ दुःखी. ते स्वतः दुःखी आहेत आणि असं दुःख त्यांच्याजवळ असल्यामुळं आजूबाजूला काय घडतंय याच्यामध्ये ते इंटरेस्टेड नाही आहेत. म्हणजे ओव्हरऑल त्या कंपार्टमेंटमधलं वातावरण, ते सगळे कम्युटर्स आणि कवीचे वडील हे अत्यंत धीरगंभीर आहेत. पुढे सांगितलंय पहा, हिज शर्ट अँड पॅन्ट्स आर सॉगी. त्यांचा शर्ट आणि पॅन्ट ही पूर्णपणे भिजलेली आहे. इट मीन्स इट इज अ रेनी डे. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की हे पावसाळ्याचे दिवस आहेत. अँड हिज अ ब्लॅक रेनकोट स्टेन्ड विथ मड. आणि त्यांचा जो काळा कोट आहे तो चिखलानं माखलेला आहे. आता या ओळीचं सिम्बॉलिक मिनिंग हे वेगळं आहे. लिटरल मिनिंग आपल्याला लक्षात आलं की त्यांचे कपडे पूर्णपणे भिजलेले आहेत आणि रेनकोटला चिखल लागलेला आहे. परंतु याच्यावरनं काय सांगायचं आहे कवीला की त्यांची फिजिकल कंडिशन जी आहे दॅट वॉज नॉट गुड. त्यांची शारीरिक परिस्थिती ही चांगली नव्हती, कारण की स्वतःला त्यांना पावसापासून बचावसुद्धा करता येत नव्हता. पुढं सांगितलेलं आहे पहा, अँड हिज अ बॅग स्टफ्ड विथ बुक्स इज फॉलिंग अपार्ट. त्यांच्याजवळ एक पिशवी आहे, त्या पिशवीमध्ये पुस्तकं आहेत. ती पुस्तकंसुद्धा त्यांना सांभाळता येत नाही आहेत. ती आता पडण्याच्या मार्गावरती आहेत. धिस इंडिकेट्स पुअर फिजिकल स्टेट ऑफ द फादर. हे स्पष्टपणे दाखवतं आहे की त्यांची बॅग त्यांना स्वतः सांभाळता येत नाही आहे. म्हणजे त्यांची शारीरिक परिस्थिती, शरीर हे त्यांना साथ देत नव्हतं. ते वयोवृद्ध झालेले आहेत हे स्पष्टपणे कळतं. आता त्यांच्या बॅगेमध्ये असणारे बुक्स काय दर्शवतात की दॅट ही इज वेल एज्युकेटेड मॅन. ते एक सुशिक्षित व्यक्ती आहेत. किंवा प्रवासादरम्यान पुस्तकं बाळगणं म्हणजे आपला आयसोलेशनपणा, एकाकीपणा लपवण्याचा प्रयत्न करणं असा सुद्धा अर्थ होतो. किंवा एखाद्या कंपनीमध्ये चांगल्या ठिकाणी ते सर्व्हिसला आहेत. नेक्स्ट पुढं म्हटलेलं आहे पहा, हिज आईज डीम्ड बाय एज. आता वयोमानाप्रमाणे त्यांची नजर अंधुक झालेली आहे. फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मॉन्सून नाईट. आणि त्याच आपल्या अंधुक नजरेने या मान्सूनच्या अशा दमट हवामानामध्ये आपल्या घराकडं बघत आहेत. आता घराकडं बघणं हे त्यांचं विजनसुद्धा कसं आहे पहा, डिम. डिम याचा अर्थ नो होप. घराकडं जाण्याची सुद्धा त्यांची अपेक्षा नाही आहे. म्हणजेच घरामध्ये जाऊनसुद्धा त्यांना आयसोलेशनपणा येणार होता, एकाकीपणा येणार होता, जो आत्ता सध्या या कंपार्टमेंटमध्ये, ट्रेनमध्ये ते अनुभवत आहेत. नाऊ आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. कवी सांगतायत की आता वडिलांना मी ट्रेनमधनं खाली उतरताना बघतोय. लाईक वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लाँग सेंटेन्स. जणू काही एखाद्या मोठ्या वाक्यामधून एखादा शब्द जसा गळावा या पद्धतीनं ते रेल्वेमधनं खाली उतरताना दिसत आहेत. आता या ठिकाणी जे मिनिंग आहे की ते त्या रेल्वेमधून म्हणजे लाँग सेंटेन्समधून एखाद्या शब्दापासून आता बाजूला झालेले आहेत. त्या गर्दीतनं, त्या वातावरणातनं ते व्यवस्थित कोणतीही इजा न होता त्या ट्रेनमधनं बाहेर आलेले आहेत. याचं सेकंड मिनिंग असं आपल्याला सांगता येईल की त्याने रेल्वेमधनं जी उतरण्याची कृती केली याच्यावरती असं म्हणता येईल पहा, नो वन इज केअर अबाउट हिम ॲज द वर्ल्ड इज रनिंग विथ इट्स ओन पेस. त्यांच्याबद्दल जगामध्ये कुणालाही काळजी किंवा चिंता नाही आहे, कारण की जगाची स्वतःची अशी एक गती आहे. हिज प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स इज नॉट इम्पॉर्टंट फॉर ऑदर्स ऑर कम्युटर्स. त्यांचं त्या रेल्वेमध्ये असणं किंवा नसणं याचा कुठल्याही प्रवाशाला काहीही फरक पडत नाही. म्हणजेच लाईक वन स्मॉल अँड अनइम्पॉर्टंट वर्ड dropped from a long sentence, the meaning cannot changed. जसं काही एका मोठ्या वाक्यातून एखादा छोटा शब्द गळून पडावा, त्या वाक्याच्या अर्थावरती जसा फरक पडत नाही, तसं या ठिकाणी रेल्वेमध्ये त्यांचं उतरणं याचा अर्थ काहीही फरक पडलेला नव्हता. पुढे सांगितलेलं आहे पहा, ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म, क्रॉसेस द रेल्वे लाईन, enters the lane. His chappal are sticky with mud.
बट ही हरीज ऑनवर्ड. आता ते रेल्वेमधनं उतरल्यानंतर ही इज हरिडली क्रॉसेस द ग्रे प्लॅटफॉर्म. जो सिमेंटचा किंवा ग्रे प्लॅटफॉर्म आहे तो घाई गडबडीमध्ये ते पार करत आहेत. रेल्वे लाईन, नंतर रेल्वे लाईन ते क्रॉस करत आहेत. वॉक टुवर्ड्स द होम, आणि त्यांना घराकडं जायचं आहे. आता या ठिकाणी ग्रे कलरचा जो प्लॅटफॉर्म आहे तो काय दाखवतो? द ग्रे कलर प्लॅटफॉर्म शोज हिज ओल्ड एज अँड अ डलनेस ऑफ लाईफ. ते आता ग्रे कलरचा जो प्लॅटफॉर्म पार करत आहेत म्हणजे त्यांचं आयुष्य हे आता डल आहे, नीरस आहे, कंटाळवाणं आहे, एकाकी आहे, आणि तोच प्लॅटफॉर्म त्यांच्या वयोवृद्ध असण्याचं एक प्रतीक आहे. याच ओळीमध्ये पुढे सांगितलेलं आहे, ही वॉक्स इन हरी टू मीट हिज फॅमिली. ते अत्यंत घाई गडबडीमध्ये चालत आहेत, कारण आहे आपल्या कुटुंबांना त्यांना भेटायचं आहे. अँड चिल्ड्रन, मुलांनासुद्धा त्यांना भेटायचं आहे. दो, आणि जरी ही फेल्ट डिफिकल्टी इन वॉकिंग बिकॉज ऑफ स्टिकी अँड मडी चप्पल, जरी पावसामध्ये त्यांचं जे चप्पल आहे ते अत्यंत चिकट, घाणेरडं, चिखलानं माखलेलं झालेलं आहे, तरीसुद्धा जी कुटुंबाची ओढ आहे, कुटुंबामध्ये जाण्याची जी ओढ आहे ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही आहेत. ते भरभर चालण्याचा प्रयत्न करतात. भरभर चालत असताना आशा एवढीच आहे की ही विल मीट विथ हिज फॅमिली लाईफ. घरी गेल्यानंतर कौटुंबिक जीवन त्यांना अनुभवता येईल, जगता येईल, सगळ्यांशी बोलता येईल, एकाकीपणा कमी करता येईल, या अपेक्षेने कवीचे वडील घराकडं गडबडीने जाताना दिसतात. आता घरामध्ये त्यांची अवस्था कशी आहे पहा. होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी, इटिंग अ स्टेल चपाती, रीडिंग अ बुक. कवी या ठिकाणी सांगतात पहा, वडील जेव्हा घरी येतात त्यावेळेला ही सॅड टू ड्रिंक वीक टी अँड ईट अ स्टेल चपाती. घरी आल्यानंतर एक मंद किंवा अशक्त असा चहा आणि शिळी झालेली चपाती ते खात असताना दिसतात. या ठिकाणी वीक टी आणि स्टेल चपाती हे काय रिप्रेझेंट करतं, काय दाखवतं? हिअर वीक टी अँड स्टेल चपाती सिम्बलायझेस हिज अ वीक माइंड अँड बॉडी. तो चहा आणि ती शिळी चपाती त्यांचं मन किती खचलेलं आहे, त्यांचं शरीर किती थकलेलं आहे याचं वर्णन करतं. इट ऑल्सो शोज दो ही वर्किंग अप टू लेट इव्हनिंग फॉर हिज अ फॅमिली, बट हिज अ बेसिक डायटरी रिक्वायरमेंट इज नॉट प्रॉपरली फिल्ड बाय फॅमिली. जरी ते आपल्या कुटुंबासाठी दिवस रात्र काम करतात तरीसुद्धा त्यांच्या कुटुंबातून त्यांचा सकस आहार किंवा पोषक आहार, त्यांना जो गरजेचा आहार आहे तो आहार दिला जात नाही, हे सुद्धा याच्यावरून सूचित होतं. ही गेट्स बिझी हिमसेल्फ इन अ रीडिंग बुक बिकॉज नो वन इज आयदर वेलकम और अकंपनीड हिम. ही रिमेन्स अलोन देअर विथ अ टी अँड हिज बुक्स. त्यांच्या आहाराची किंवा डाएटची कुणीही काळजी करत नाही आहेत आणि सगळेजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत. म्हणून पर्याय नसताना त्यांना आपल्या पुस्तकाकडे वळावं लागतं. कुणीही त्यांचं स्वागत केलेलं नसतं. स्वागत केलेलं असतं त्या थंड चहानं आणि शिळ्या चपातीनं. त्यामुळं ते स्वतःला त्या चहा आणि पुस्तकामध्ये गुंतवून घेतात. दिस इज ऑल्सो अ टाईप ऑफ आयसोलेशन. हा सुद्धा त्यांचा एक एकाकीपणा दाखवतो. पुढे सांगितले पहा, ही गोज इन टू द टॉयलेट अँड कंटम्प्लेट मॅन्स एस्ट्रेंजमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ल्ड. मग कुणीही त्यांचं स्वागत नाही केलं म्हटल्यानंतर ही सायलेंटली गोज इन टू द टॉयलेट. अत्यंत शांतपणे तिथनं उठून टॉयलेटमध्ये जातात. अँड कंटम्प्लेट, कंटम्प्लेट याचा अर्थ डीपली थिंक्स अबाउट हिज अ फॅमिली वेअर ही फाउंड हिमसेल्फ ॲज ॲन अनइम्पॉर्टंट अँड सेपरेट. आणि अत्यंत खोल विचार करू लागतात की स्वतःच्याच कुटुंबामध्ये मी कमी महत्त्वाचा आणि एकाकी झालेलो आहे. ही क्रिएट्स धिस वर्ल्ड. ते विचार करू लागतात की मी हे जग बनवलं. वर्ल्ड मीन्स होम. मी हे घर बनवलं. बट ही फील्स सेपरेटेड. याच घरामध्ये ते स्वतःला एकाकी पाहतात, एकटे पडलेले आहेत असं पाहतात. ही थिंक्स दॅट आउटर वर्ल्ड अँड माय वर्ल्ड इज नॉट डिफरंट.
ते विचार करू लागतात की बाहेरचं जग म्हणजे ट्रेन आणि इथलं जग म्हणजे घर हे काही वेगळं नाही आहे. तिथं कम्युटर्स शांत होते, घरामध्ये माझे कुटुंबीय शांत आहेत. या दोन्हीमध्ये त्यांना काहीच फरक वाटत नाही. ॲट बोथ प्लेसेस ही हॅविंग द सेम फिलिंग ऑफ एलिनेशन. दोन्ही ठिकाणी रेल्वेमध्ये आणि कुटुंबामध्ये त्यांना एकाच प्रकारची भावना या ठिकाणी जाणवते किंवा दिसते, ती म्हणजे एकाकीपणा, एलिनिएशन. इन ट्रेन कम्युटर आर सायलेंट अँड इन होम ऑल फॅमिली मेंबर्स आर म्यूट. त्या ट्रेनमध्ये सगळे सहप्रवासी शांत होते आणि घरामध्ये हे स्वतः इतर कुटुंबीय मूक झालेले आहेत, अशी तुलना या ठिकाणी आहे. पहा, कमिंग आउट ही ट्रेम्बल्स ॲट अ सिंक, द कोल्ड वॉटर रनिंग ओव्हर हिज ब्राऊन हँड्स, अ फ्यू ड्रॉपलेट्स क्लिंग टू द ग्रेइंग हेअर ऑन हिज रेस्ट. ते आपले स्वतःचे हात धुत आहेत. हात धुत असताना त्यांचे हात ट्रेम्बल, थरथर करत आहेत. हे थरथरण्यामागचं कारण या ठिकाणी फिलिंग ऑफ ब्रोकन डाऊन. आपण उद्ध्वस्त झालेलं आहे, कुटुंबाचा कुठलाही पाठिंबा आपल्याकडं नाही आहे, या भावनेने त्यांचे हात थरथरत आहेत. हिज अ ट्रेम्बलिंग इज नॉट ड्यू टू ओल्ड एज बट इट इज अ ड्रेडफुल रिॲक्शन ऑफ लोनलीनेस. त्यांचा एकाकीपणा हा वयोवृद्धपणाचं लक्षण नाही आहे, तर घरामध्ये आलेली जी एकाकीपणाची वागणूक आहे, घरांनी त्यांच्याकडे जे केलेलं दुर्लक्ष आहे, या दुर्लक्षपणाची ती एक रिॲक्शन आहे, प्रतिक्रिया आहे. While washing hands, few drops of water sticking with his grey hair signifies fleeting life. हात धुत असताना पाण्याचे काही दवबिंदू त्यांच्या हातांना चिकटून बसतात. हे काय दाखवतात की आयुष्य या हाताला चिकटलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे आता क्षणभंगूर आहे, जास्त वेळ नाही आहे आणि त्यातच हा मला आयसोलेशन, एकाकीपणा आलेला आहे. याच्या रिॲक्शनमुळं त्यांचे हात या ठिकाणी थरथरत आहेत. म्हणजे घरात आल्यानंतरसुद्धा त्यांच्या मनामध्ये एवढी तीव्र भावना ह्या एकाकीपणाबद्दल आहे की दिवसभर काम करणारा व्यक्तीसुद्धा आपले हात धुत असताना ट्रेम्बलिंग सेन्स, थरथरत आहे. यावरून त्यांच्या मनामध्ये निग्लिजन्स बाय फॅमिली किती आहे आपल्याला लक्षात येतं की कुटुंबाकडून एखादा व्यक्ती किती दुर्लक्षित झालेला आहे, हे या उतार्यावरून आपल्याला लक्षात येतं. His Sulayan children have often refused to share jokes and secrets with him. आता या परिच्छेदामध्ये पहिल्या ज्या 2 ओळी आहेत त्या काय दाखवतात? His children are obstinately refused to share jokes and secrets. त्यांची मुलं घरी आल्यानंतर जाणीवपूर्वक त्यांच्याबरोबर कोणत्याही आनंदाच्या गोष्टी किंवा रहस्य शेअर करताना दिसत नाहीत. हे काय करतात? इट अंडरलाइन्स द कम्युनिकेशन गॅप अँड लॅक ऑफ फॅमिली बॉन्डिंग इन मॉडर्न डेज. या आधुनिक काळामध्ये निर्माण झालेला जो कम्युनिकेशन गॅप आहे 2 जनरेशनमधला, हा या ठिकाणी हायलाईट केलेला आहे, अंडरलाईन केलेला आहे. इट ऑल्सो हायलाइट्स द सेकंड इम्पॉर्टन्स ऑफ ओल्ड पीपल अँड द थ्रेट ॲज अ स्टप इन अ मॉडर्न वर्ल्ड. हे आणखीन एक गोष्ट अधोरेखित करतं की आधुनिक काळामध्ये जे ओल्ड पीपल आहेत, वयोवृद्ध लोक आहेत, त्यांना सेकंडरी इम्पॉर्टन्स, घरामध्ये दुय्यम स्थान दिलं जातं आणि एखाद्या स्टफ, शिल्लक गोष्टीप्रमाणे त्यांना वागवलं जातं. नो वन कन्सिडर हिम फॉर इवन शेअरिंग हॅपीनेस. त्यांना कुणी आपला आनंद सांगण्यासाठी सुद्धा ते पात्र आहेत असं समजत नाहीत. एवढं निग्लेक्ट केलं जातं, एवढं दुर्लक्षित केलं जातं. ही हॅवंट प्लेजर ऑफ फॅमिली लाईफ इन दिस ओल्ड एज. आणि त्यांना या वयोवृद्ध आयुष्यामध्ये कोणतंही कौटुंबिक सुख मिळत नाही. इन सराउंडिंग ऑफ पीपल ही फील्स लॉस्ट. घरामध्ये आजूबाजूला भरपूर लोक असूनसुद्धा यांच्या वाटेला मात्र लॉस्ट, तिथं नसल्यासारखे असतात, एकाकीपणा आलेला असतो. ही विल नाव गो टू स्लीप लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ, ड्रीमिंग हिज अँसेस्टर्स अँड ग्रँडचिल्ड्रन, थिंकिंग ऑफ नोमॅड्स एंटरिंग अ सबकॉन्टिनेंट थ्रू अ नॅरो पास. कुटुंबातील कोणतीही व्यक्ती त्यांच्यावर संवाद करत नाही म्हटल्यानंतर ही कट हिमसेल्फ फ्रॉम द सिच्युएशन अँड गो टू स्लीप. ते त्या परिस्थितीपासून स्वतःला विलग करतात, बाजूला करतात आणि झोपायला जातात.
नाव विथ दिस डिप्रेस माइंड ही लिसन द स्टॅटिक रेडिओ. आणि त्यांचं मन खचलेलं आहे, कुठंतरी आधार पाहिजे म्हणून तो रेडिओ लावण्याचा प्रयत्न करतात. आणि तो रेडिओचा आवाजसुद्धा कसा आहे, स्टॅटिक आहे, स्थिर आहे. त्याच्यामध्ये कोणतंही म्युझिक नाही आहे, कोणताही लय नाही आहे, कोणतीही ताल नाही आहे. हे काय दर्शवतं की त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा असा बेसूरपणा आलेला आहे. दिस लिसनिंग ॲक्ट ऑफ रेडिओ इज जस्ट एस्केप फ्रॉम अ वेअरी वर्ल्ड. ही रेडिओ ऐकण्याची कृती म्हणजे या दुःखी जगामधून स्वतःला बाजूला नेण्याचा त्यांचा एक केविलवाना प्रयत्न होता. झोपी गेल्यानंतर ही ड्रीम्स अबाउट हिज अँसेस्टर हू हॅडंट हाऊसेस. स्वप्नामध्ये ते बघतात की आपले जे पूर्वज आहेत, ह्या पूर्वजांना कोणतंही असं फिक्स घर नव्हतं. देअर जिप्सी लाईफ, त्यांचं जे भटकंतीचं जीवन होतं, वॉज बेटर दॅन मॉडर्न वर्ल्ड. त्यांचं भटकं जीवन हे आधुनिक जगापेक्षा कितीतरी चांगलं होतं. काय कारण आहे? बिकॉज दे लिव्ह टुगेदर हॅपीली विथ कम्युनिकेशन. कारण ते सगळे एकत्र आणि एकमेकांशी चांगल्या पद्धतीचं संभाषण करून राहत होते, म्हणून ते पूर्वीचं जग चांगलं होतं. बट इन मॉडर्न डेज मॅन इज एलिनेटेड फ्रॉम सोसायटी. परंतु आधुनिक जगामध्ये मनुष्य मात्र हा समाजापासून, कुटुंबापासून पोरका झालेला आहे, एकटा पडलेला आहे. He dreams about the degradation of family, society and modern world relationship to each other. त्यांना स्वप्नामध्ये दिसतं की माणसाचं हे आधुनिक जीवन म्हणजे कुटुंब, समाज आणि देशामध्ये एकमेकांपासून बाजूला गेलेले आहेत. त्यांची प्रगती होण्याऐवजी अधोगती झालेली आहे. कुणाच्या तुलनेमध्ये? ॲज अ कम्पेअर टू ॲन्सेस्टर. पूर्वीच्या पूर्वजांच्या तुलनेमध्ये त्यांचं हे जीवन अधिक डिग्रेडेड झालेलं आहे, तुलनेनं अधोगतीला गेलेलं आहे. द ड्रीम ऑफ ॲन्सेस्टर अँड रियालिटी ऑफ ग्रँडचिल्ड्रन कम्पेअर द पास्ट विथ अ स्ट्रेसफुल फ्युचर. मग आता वडिलांच्या समोर दोन जगं आहेत. एक जे त्यांचं घरातील जग, ज्यामध्ये कोणतंही कुटुंबातली व्यक्ती त्यांच्यावर बोलत नाही, एका घरामध्ये राहूनसुद्धा ते वेगवेगळे असल्यासारखे आहेत. आणि दुसरं जग त्यांच्या पूर्वजांचं, जे त्यांनी स्वप्नामध्ये अनुभवलेलं आहे. त्यांना स्वतःचं घर नसूनसुद्धा ते सगळे एकत्र राहतात, एकमेकांशी बोलतात. ह्या दोन्ही गोष्टींची ते तुलना स्वप्नामध्ये करतायत. म्हणजेच आधुनिक जगामध्ये कुटुंब असूनसुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीचं जीवन जगता आलं नाही आहे. त्यांना नेहमी आयसोलेटेड लाईफ, एक एकाकीपणाचं जीवन जगावं लागलं. हे दिलीप चित्रे यांना नंतरच्या काळामध्ये कळतं आणि हा एक्सपिरियन्स त्यांनी आपल्याला कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. स्टुडंट, या ठिकाणी कविता संपते. अशी अपेक्षा आहे की कविता तुम्हाला समजली असेल. त्याचबरोबर फादर रिटर्निंग होम यावरचे फिगर ऑफ स्पीच, ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज आणि ॲप्रिशिएशन याचे व्हिडिओसुद्धा आपण बघून त्याच्यावरनं ह्या बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर होतील. यामधले महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते तुम्ही नोट डाऊन करा, जेणेकरून आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे अत्यंत महत्त्वाचं आहे. यावरती कोणत्या क्वेरीज किंवा काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट या सेक्शनमध्ये लिहू शकता. सो स्टुडंट, सी यू नेक्स्ट टाईम. प्लीज शेअर अँड सबस्क्राईब. कीप वॉचिंग. थँक्यू व्हेरी मच. Once again. Please like, share and subscribe.